इकडं फाईन आहे ना, तो ॲपवरती 1500 रुपये दाखवतो आणि पे करायला गेल्यावर तो 3000 रुपयाचा दाखवतो. काय सीन आहे काय माहिती. चलो आता आहे ना मेन मडगडचं थोडंसं आहे ना ऑड वाटतंय. हो हो सुंदर. बघा सर्व बसलेत. हे बघा इथे पालखी आहे, 12 वर्षी आहे. पाठीमागं मोठा ब्लॉग बघा, पाठीमागं बसलोय हेल्मेट घालून मोठा ब्लॉगला. पुढे तळ पण फुल टू पॅक झालं एकदम. हे बघ पूर्ण आलं इथपर्यंत वरती पाणी. हे बघ ही कोई को की को भिजत भिजत गोविंदा. सुंदर असे गुड मॉर्निंग. पाऊस बघा, पाऊस आहे ना जस्ट आत्ता थांबला, कंटिन्युअस पडतोय. म्हणजे रात्री पण पडत होता, आता सकाळी पण आहे ना भरपूर पडतोय. तर परत गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे घरूनच. तर ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला कारण काय झालं 7-8 दिवस आहेत ना ब्लॉग आपले येतच नव्हते कंटिन्युअस. कारण काय होत होतं, ते गाडीचं काम चालू होतं, ज्याच्या मागे मी कंटिन्यू लागलेलो होतो. त्याच्यामुळे मला पण टाईम कारण रेग्युलर मी तिकडे जायचं होतं, मागे बसायचं, ही गोष्ट अशी पाहिजे असं पाहिजे, स्वतः करून घ्यायचं. त्याच्यामुळे दररोज तेच काय दाखवणार ना, तुम्ही येऊन बोर झाली. ती गॅपच पडलेली पूर्ण आठवड्याभराची. त्यानंतर ह्याच्या आधीचा व्हिडिओ टाकला, तो सगळा रेडी केला, नंतर रील शूट केली, रील अपलोड केली, असं सगळं होतं. तर आपण निघालो. आता मेन काय गाडीचं शूट करायचं होतं ना, त्याच्यामुळे गाडीचं मडगड लावायचं बाकी होतं. मी आणलं होतं, ते थोडंसं ऑड वाटतंय पण ठीक आहे. पावसाळ्यात जाईल पण मी 4 महिने काढायलाच पाहिजेत ना, कारण नाहीतर काय कंडिशन होती ते तुम्हाला दाखवतो. हे बघा ही कंडिशन होत आहे मडगड नसल्यावर. कारण एक तर आपण हा टायर तर आहे ना, त्या व्हिडिओमध्ये मी सांगायचं राहून गेलं, टायर मोठा केला गाडीचा आपण. कारण जसं गाडीसोबत तो 120चा यायचा आणि आपण टाकला 140चा. त्यामुळे टायर एवढा बाहेर, टायरच्या वरून सगळं येतोय, पूर्ण ही सीट रंगतो. मागे कोण असलं तर मागे कोण नसला तर आपल्याला रंगवतोय. सेम ती कंडिशन. त्याच्यामध्ये मडगडाचे लावलं ना, हे काम होऊन जाईल. ते साईडला बोललेलो होतं, थोडं सोबत घे, काम आहे 10 मिनिटाचं पण जावं लागेल. आणि गाडी रेडी झाल्यावर आपला आजचा पहिला मोठा ब्लॉग असेल. कारण कसं आहे सगळं जुनं बघायला भेटत ना, आता सगळं नवीन नवीन फ्रेश एकदम चकचकीत आहे गाडी. फक्त चिखलामुळे कसं हे खालचं सगळं खराब होतंय, ती कंडिशन आहे. त्याच्यामुळे जाऊया, मोठं ब्लॉग पण करू, मडगड लावू हे आणि येऊ. हे सध्याचं काम असतं. आणि मेन काय आहे, मेन काहीच नाही, मेन हेच आहे. बाकी चलो आधी त्याचा पण आलाय, त्याला पण भेटू, बघतो तसं त्याला घेऊन जाऊ, नाही मग पहिले डायरेक्ट जाऊ लावू, त्याला भेटू आणि मग घरी येऊ. असं सगळं करतो. अजून एक थोडंसं कुठेतरी आर्थिंगची वायर कुठेतरी टच होते, असं काहीतरी थोडीशी लाईट लागते ते एक बघून घेऊ छोटं मोठं. कारण कसं आहे गाडी केल्यावर मी त्याला काय बोलतो, तुम्हाला काय असेल बघ, तिथे राऊंड मारून बघितला, पण मी पहिले मला गाडी चालवू दे, कुठं काय वाटतं ते मला बघतो आणि मग मी तुला सांगतो. कारण कसं पूर्ण ओपन केलं तर सगळ्या गोष्टी नवीन लावल्या, त्याच्यामुळे वायरिंग कुठं छोटी मोठी केलं आहे, ते कुठं काय होत असेल तर ते कसं आहे चालवल्यावर समजेल, लगेच कळणार नाही. 5 मिनिटात गाडी चालू राऊंड मारून नाही कळत. तर चलो ठीक आहे, आजच्या दिवसाला सुरुवात झाली, हे सगळं काम आहे. तर डायरेक्ट तुम्हाला मोठं ब्लॉगमध्ये भेटतो. पाऊस पण थोडा थांबला, पण रेनकोट वगैरे घेऊन जाऊ, पण त्याची काय गॅरंटी नाही. चलो चलो चलो. माईक टेस्टिंग पण करणं गरजेचं नाही, तर समजायचं सगळं झालं नाही. असं झालं आहे बऱ्याच वेळा, 1-2-4 वेळा झालेलं माझ्याबरोबर. अख्खा येतो घेतला का समजतो आवाज रेकॉर्ड नाही झाला आहे. तर बघ ह्याला स्टँडला पण आहे ना खालून जरा स्टॉपर लावला, कारण हाईट जरा आहे ना गाडीची वरती गेली, कारण पूर्ण गाडी डाऊन व्हायची. त्यात टायर वाढलेत ना, आणि मिडल स्टँड पण त्या काढून टाकला, कारण तो पण घासायचा. चला हां, रेनकोट घालून रेडी. चलो जरा फ्रेम ॲडजस्ट करू दे. चलो जी चलो निघालो. आता कसं सगळं एकदम नवीन नवीन वाटत असेल ना, फ्रेममध्ये सगळं नवीनच झालं. इकडं हे आतमधलं कवर आहे ना, हे पण चेंज करत नव्हतो, आणि ते जुनवाला लावायला गेलो आणि ते एकदम लॉकच मोडले. शेवटी नवीनच टाकलं, सगळं ओकेच झालं. हा इथे मोबाईलचा माउंट झाला, हा मस्त आहे माउंट मोबाईलचा, कारण मी त्या गाडीला पण लावलं तर एवढी ट्रिप करून आलो, कुठंच प्रॉब्लेम दिला नाही. आणि चार्जिंग पण आहे, म्हणजे USB टाईप चार्जर आहे याला, त्याच्यामुळे तो एक विषय होत नाही, मस्त होऊन जाते काम दोन्ही पण. मेन आजचा मडगडचा विषय आहे, तो बोलला करून टाकू, कारण त्या दिवशी रील शूट करायची होती ना. रील पण इंस्टाग्रामला तुम्ही बघितलं असेल, ते प्रथमेश पाटील ऑफिशियलला, नसेल बघितलं जाऊन बघा, आणि तिकडे पण फॉलो नक्की करा. आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा यार. थोडंसं मध्ये गॅप पडते, नाही बोलत नाही मी, कारण ते कसं होतं काम चालू असतं, सगळ्या गोष्टी बघायला लागतात, त्याच्यामुळे थोडीशी गॅप पडते मध्ये. पण जेवढं मला जमेल ना तेवढं मी कंटिन्यूस होण्याचा व्हिडिओ प्रयत्न करतो. चलो आता तर निघालो आहे, आता पहिलं जाऊ साईडकडे, हे सगळं करू आणि मग आदित्य जरा भेटू किंवा त्याला पहिलं घेऊ, बघूया चलो कसं जसं होईल तसं. पेट्रोल आहे, पेट्रोल भरायची काही गरज नाही सध्या, पण मजा येते गाडीला. नवीन नवीन काहीतरी केलं ना की जरा मजा वाटतं एकदम बघायला, पण आपला पण इंटरेस्ट राहतो. अरे काय चाललं आहे दादा, हे बघ काय स्वतः पण बावरतात आणि पाठच्याला पण बावरवतात. हे इलेक्ट्रिक गाडीचा प्रॉब्लेमच आहे हो असा, एक्सिलेटर सोडलं की सुपकन अशी गाडी खाली जाते, ते प्रॉपर हात बसायला लागतं याच्यावरती.
पाणी आहे वरपर्यंत आहे चांगलं पाणी. आणि गाडीचा कलर व्हील वगैरे चेंज झाला ना, ब्लॅक आणि रेडचं कॉम्बिनेशन आहे ना, ते चांगलं वाटतंय. हे जे घातलं आहे ना, हे असे 3 घेतले होते, काय बोलतात रेनकोट. त्यातला एक असाच होता पूर्ण रेडवाला, मी यूज करायचो. रेड अजून घातला असं ना, रेडवर अजून उठून दिसतो. हा ग्रे तरी आहे माझ्याकडे, आता मी घातलेला आहे तो. आणि आजचा सोमवार ना 16 तारीख, स्कूल पण चालू झाले सर्वांच्या. इंग्लिश मिडियम झाले होते, बाकी मराठीवाले बाकी जे राहिले होते ते सर्व झाले चालू. अरे हॉर्न नाही, हॉर्न काढला मी गाडीचा. अरे यार, ते कनेक्शनचा कुठेतरी प्रॉब्लेम होत होता म्हणून मी काढूनच ठेवला होता. याला खरे रे बाबा, काय प्रत्येकाला आपण काय करू शकत नाही, ऑप्शन नाही. आपल्याला प्रत्येकाच्या हिशोबाने चालायला लागते असो. त्याच्यामुळे आता स्कूलची गडबड सगळी. तरी लवकर आलो ना, थोडं 11:30-12 पर्यंत आलो असतो ना, की सगळी इथं पब्लिक भेटली असती. अर्धे सुटलेले, अर्धे जाणारे. गाडीचा इन्शुरन्स पण मला वाटतं हां माहिती आहे काय, संपलेलाच आहे तो. हे करायचं, काढायचं आहे, बाकी सेट आहे ऑल. कारण ते गाडीचं काम करायचं होतं म्हणून मी काढलं नव्हतं. कारण तिकडे गेलतो ना, आपलं कुठे होतं तेव्हा, आय थिंक मैसूरला होतं. त्यांचा मॅडमचा फोन आला, काय करताय काय, म्हणजे काय बोलतात त्याला परत. तर मी बोललो नको, थांबा मला येऊ दे. कारण त्यांचं कसं असतं, जे फोटो आहेत ना तेच त्यांना दाखवतात. आणि नंतर बोलतो अरे हे असं आलं तसं आलं, मग ते हे नाही का. त्याच्यापेक्षा बोललो थांब, होऊ दे गाडीचं काम परत आणि मग करूया. पावसाळ्यात एक मस्त होतं, फ्रेम आहे ना पावसाळ्यामध्ये एकदम व्हिडिओची, ते पूर्ण ग्रीनरी होते आणि चांगली बघायला एकदम भारी वाटते बाकीच्या मोसमच्या फ्रेमपेक्षा. म्हणजे कसं थंडी असो किंवा उन्हाळा असो, आपलं रेग्युलर सगळं रफ वाटतं. आता कसं पूर्ण ग्रीनरी फ्रेममध्ये बघाल तिकडे. टायर थोडा बाटचा मोठा आहे ना, थोडा हँडलला आहे ना थोडा तो असा जाणवतो हेवीनेस. कारण 20 यांनी वाढला ना, 120चा होता आणि 140चा केला. तो बरं 150 नको, 150 ओव्हर झाला असता. ओव्हर म्हणजे ओव्हर झाला असता. 140 परफेक्ट आहे. कारण मोस्ट ऑफ यूट्यूबला व्हिडिओ चेक केला ना, 140 लास्ट जास्त नाही लावला आहे. लावणारा 150 पण लावलेला आहे, पण ते नाही, ते एकदम ब्रेक्सवाला काम होतं. शोसाठी ठीक आहे, पण ते चालवतं ॲव्हरेज पण गाडी तेवढा मारते. आता हा एवढा केलं ना तरी पण ॲव्हरेजमध्ये फरक आला आहे गाडीच्या. असं पण आपलं काय ॲव्हरेजचं घेणं नसतं, पण मेन कसं आहे परफॉर्मन्स पण भेटला पाहिजे. नुसतं ते लावून पण उपयोग नाही ना, त्याच्यामुळं हा 140 बेस्ट आहे. अरे हे काय आहे इथे, पालखी. ओके, हो सुंदर. हे बघा सर्व बसलेत. हे बघा इथे पालखी आहे, भालावरची आहे. सर्व कोळी बांधव आहेत. अरे वा, पुढे ग्लासच नाही रे, भारी काम आहे. डायरेक्ट ओपन व्ह्यू, कायच ना आपल्या पुढे. त्याला पण मजा येत असेल चालवायला. डायरेक्ट पाऊस आपल्या घरात. चलो आपण इथून गोंधळपाड्यातूनच जाऊ आणि आपल्याला तिकडे जायचं कार जात. याला घेऊनच जायचं, याला पण आणू जरा फिरवून ना. अरे काय सारखं ते हॉर्नच्या बटनावर टर्नवर आलो काय. कारण ते कसं आपल्या माइंडला सेट झालेली असतं, बाबा ह्याने हे करायचं त्याने ते करायचं आहे आणि इथं आल्यावर असं झालं पाहिजे. तर बोट ॲटोमॅटिक जातं तिथं. ते मगाशीच मी येताना काढला, तो चेक कर बोललं पहिला. ह्यानं तर इंडिकेटर सिस्टम मस्त होते. म्हणजे लावताना फक्त बटन दाबायला लागायचं, पण झाली गाडी सरळ की ॲटोमॅटिक बंद होणार. तसं नंतर परत काढलाच नाही. ह्या नेमक्याच गाड्या नव्हत्या. 150, 220. आजोबा बसलेत, आजोबा बघतील तर कोण आहेत. आता कसं वयाप्रमाणे आजोबांना पण कसं पटकन क्लिक होत नाही. असो, कुठं आहे हो आजी, आहे ना आजोबा बघतच बसले. आय गुंडूला कोणतरी सोडायला आला आहे. काय होतं रे, हो काय. ए त्याला हाक मार, कुठं आहे. हो हा ना, हा चलो आलोच. चलो याला पण घेतला. हो ना, आरामात जाऊ, टेन्शन नको घेऊ. आता गाडीची टेस्ट पण होईल ना, सस्पेन्शनची टेस्ट पण होईल ना, सस्पेन्शनची मागच्या. हा बोलते मागून मला गोविंदा करशील. मी आंघोळ नाही झालंय, चल येऊ पटकन.
कारण कशा पाटून पूर्ण उचल भिजलास काय असं त्याचं घेऊ नको एवढंच अंतर जाईपर्यंत पण भिजणार आहेस. चलो आता का ऑप्शन ना, आता ते जाऊ दे. आता हे एवढंच राऊंड आहे इथं. हा उडायला लागलं काय नाही म्हणत आंघोळ करायची ना तुला. कपडे नाही, मी 2च टी-शर्ट घेऊन आलो आईच्या गावात. दुवाला आहे ऑलरेडी. आता ह्याचं रॅडिसन जे हॉटेल आहे ना ते पण ताजवाला घेतलं. आता यांचं नाव पण चेंज झालं इकडचं. कुठं गेलं? ताज अलिबाग रिसॉर्ट अँड स्पा. कुठं तळ पण फुल टू पॅक झालं एकदम. हे बघ पूर्ण आलं इथपर्यंत वरती पाणी. पोरांच्या शाळा पण चालू. ए बापरे पाणी भरलं का मस्त. आता एवढा आता जाम झाली असते ना गाडी. आता ही नॉर्मल एवढी जाम तरी पण पाठ खालचा स्टँड घातला असता. आता हाईट चढवली त्या स्टँड पण काढून टाकला. बोलला टेन्शनच नाही. आता जाम झाली गाडी की स्टँड घातलाच पाहिजे. कारण ह्यांचं कसं होतं मध्ये हे पल्सरचं यांच्या जो सायलेन्सरचा पाईप येतो ना पूर्ण असा जो बेंड पाईप त्याच्या पूर्ण खालून येतो स्टँड. त्याच्यामुळे तो खाली राहतो भरपूर. गाडी जम झाली की लागणारच. देवळाचं पण जोरदार काम चालू आहे. जोरदार जोरदार. आईलकडं आलो खरा पण आलाय का नाही गडी. आईला बंद दिसतंय. अरे मी तेच बोलतोय आज राहिला कुठं. अरे तो येतो हो एवढ्याला काम येईल. बंद बंद. हा बसलाय गडी आतमध्ये. तो बघ माणूस बसलाय. बघू दे काय आलं. फेर इकडं नाही काय ना नॉर्मल आहे. फक्त ते पाणी उडालंय चिखल नाही ना. पाऊस बघितला पूर्ण भरून आहे आणि हे वाऱ्याने नाही सगळं वेळेला कसलं फाटून गेलंय. समोर डोंगरावर बघा आहे ना. इथून आपण गेलो ना पुढून राईट मारला का डायरेक्ट खंडाळा सिद्धेश्वरचा वॉटरफॉल जाऊ तिकडे. पण यंदा आहेत बकेट लिस्ट मध्ये 2 आहेत. आता प्लॅनिंग कसं होतंय सगळ्यांचं त्यावर डिपेंड आहे. कारण कसं आहे आपला तो याचा देवकुंडचा वॉटरफॉलचा कधीपासून चाललेला आमचं प्लॅनिंग. त्यातून हालून गेलं देवकुंड आणि अंदरबंद ट्रेक असे 2 ट्रेक यंदा म्हणजे 2 आहेत लिस्ट मध्ये. तर कोण कोण येईल जाऊ नाही जाऊ माहिती नाही. आणि मेन जे आपलं काम होतं ते मडगड फिट करतोय. ते ब्रॅकेट लावले जाते. ह्याचा ब्रॅकेट कसं आहे हे डायरेक्ट असं वरतून फिट होते बघा ह्याच्यामध्ये. तरी पण हेवी होत आहे. ठीक आहे आपल्याला काय कंटिन्यू नाही लावायचं. 4 महिने काढले बस झालं. हॉर्न पण जे आहेत ना आपले ते स्टॉकवाल्याच लावून दिले. कारण ह्यांचा आवाज म्हणून बेस्ट आहे. ते पण कुठेतरी खरखर होतं त्याच्यामुळे ते आर्थिंगमुळे इंडिकेटर लागत होते. तर ते एक विषय केला ना. हँडलला थोडासा दणका येतो ते हँडल टाईट करून घेऊ. बाकी झालं इथून डायरेक्ट याला सोडू थोडंसं काय असेल ते बसू जरासा आणि मग रिटर्न घरी जाऊया. कारण मेन हेच होतं कारण ते आवाज तर एकदम खतरनाक होतं ह्याच्या मागे बघा. त्याच्यामुळे हे कळणं गरजेचं होतं. चलो आता आहे ना मेन मडगडचं थोडंसं आहे ना ऑड वाटतंय पण ठीक आहे असो. आपलं काम होईल पावसाळ्यात 3-4 महिन्याची गोष्ट आहे. हा त्याच्यामुळे लावून घेतलं कारण ते गडबड होते. पाठी बसणाऱ्याचे पण वाट लागते. आणि हा मगाशी बसला ना तरी ह्याचा मगाशी कमी अंतर होतं तरी पण एवढे डाग पडलेले. आणि डबल सीट असेल ना मागचा पूर्ण अक्षरशः रंगून जातो. चलो थांब बॅग घेऊ दे. हेल्मेट घेऊ दे. पाठीमागून मोठा ब्लॉग बघा. पाठीमागं बसलोय हेल्मेट घालून मोठा ब्लॉगला. आज आलं तर याचा ट्रॅफिक पोलीसकडे जायचं याचं चलन. तर आम्ही तिकडे गेलो होतो ना त्यावेळेला काय सीन झाला. याचा एकीकडे फाईन पडला पण तो फाईन आहे ना काय झालं तिथे लपडा झाला की काय नाही ना. तर एकीकडे फाईन आहे ना तो ॲपवरती 1500 रुपये दाखवतो आणि पे करायला गेल्यावर तो 3000 रुपयाचा दाखवतो. काय सीन आहे काय माहिती. एका ॲपला दाखवतो एका ॲपला दाखवत नाही असा सीन आहे. त्याच्यामुळं असा विषय. त्याला विचार काय ते राईस घेतलाय पार्सल. आज आहे मंडे त्याच्यामुळे घरी असेल उपवास. तर एक खाल्लं का आपण कसं एक टाईम जेवतो. डाएट चालू आहे. वेट लॉस किती केले आता प्रॉपर जेवढं आयडियल वेट आहे ना तेवढा आला ना की मी प्रॉपर त्याचा पण व्हिडिओ बनवीन काय करायचं काय नाही ते.
खातो सगळं, काय खात ना असं नाही, सगळं खाऊन पण कॅलरीज कशा मेंटेन केल्यात ना त्याच्यामुळे तेवढं वेट लॉस आलं आहे. काय ते नक्की सांगेन तुम्हाला त्यावेळेला. तर चलो ते ह्याचं पहिलं हे काम करू, ह्याला सोडतो जातो. मामी बोलत होती खुर्माबाजी केलं आहे, तू बोलते ये जेवायला. मी बोललो नको, खुर्माबाजी मला आवडत नाही. एकतर पनीर, आपण पनीर खातो मी, पण पनीर मसाला प्रॉपर, त्याच्यामुळं बाकी काय नको. जेव्हा आता तरी ती गेल्यावर काकलूत करेल, जेव पण ठीक आहे असो. पाऊस आहेच वरती भरलेला. ये बाय, पाठीमागून पण मोटर ब्लॉक करायची मजा वेगळी आहे. एक साईड अँगल सगळा, मध्येच राहिलो का माणसं. ही बघ ही कोई को की को, हे बघून तुम्हाला काय आठवतंय सांगा जरा मला पटकन. हो काळो काळो काळो, पावसाळ्यात असंच होतोय विषय खूप. याला सोडला आता परत निघालो मी. आता पावसाने परत थोडी सुरुवात केली. तर ते मडगाड लावलं ते थोडं ऑड वाटतंय, पण आता ठीक आहे, काय नसण्यापेक्षा आटलेलं बरं. आता चिखल तरी वरती नाही येणार, कारण ते जाम गडबड होतं नाही तर. आणि मी पुढं बसणार रंगतोय, पाठी बसणार अवतार एकदम. आत्ता पण मामी एक शेवटी मागवले माझ्या घास का, मग तिच्यातला परत तो घेतला. आम्ही झालंय मस्त, सिरियसली मस्त बनवलेली आहे भाजी, कारण त्याची ग्रेव्ही वगैरे ना छान लागते. पण ती मला आहे ना ते सगळ्या मिक्स भाज्या याच्यात ते नाही आवडत, त्याच्यामुळे बोललो नको राहू दे. नंतर व्हिडिओ बघितला की ती बोललंच, राईस खाल्लात काय पोरांनो. हे पावसाळ्यात आहे ना, हे भीती वाटतो, कळत नाही पटकन कुठून खड्डा आहे काय ते. इकडे पण पाणी बघा फुल आहे प्रेशरमध्ये. वारा पण सुटलं रे आता, वारा नव्हता मगाशी, वारा पण सुटलं. नाही बोलतो ना, सुरुवात केलीच रे केली, पण आहे एकदम पण फास्ट नाही, मीडियममध्ये आहे. अरे गेली पालखीमध्ये. हा इथे पालखी होते ना मगाशी आपण आलो तेव्हा. RTOचा कॅम्प दिसतोय, गाड्या लागलेल्या आहेत. मला बोल पाऊस आला, पाणी मगाशी पण होतं, पण आता पावसाने जोरदार घेतलंय. पाऊस काय बोलतो भिजवायला पाहिजेत ना, बाहेर निघायला बोलतो. नशीब रेनकोट घेऊन आलो, मगाशी आता जाऊन एवढं इथपर्यंत आलो तरी पाऊस नव्हता एवढा, आणि आता इथून लागलाय जोरात पाऊस. तर नसता आणला ना तर गोविंदा होता. एक दिवस ठीक होऊन जातं, पण ते कंटिन्युअस भिजायला ना नको होतं, भिजत गोविंदा. पावसाळ्यात ना काय होतं, फिरायला येते मजा बाहेर, पण ते एकदा ओलं झालं ना आणि जर घरी जाऊन बसलो मस्त जेवलो गरम का, मग बाहेर निघायची इच्छाच होत नाही. मग असं वाटतं मस्त बसावं किंवा झोपावं, कारण एवढी झोप मस्त लागते. पण आता बरं झाला पाऊस पडतो, ते गरमा निघून गेला. हीट अक्षरशः कंटाळा यायचं ते हीटमुळं, नको झोप ना लागायचे गरमा. चलो आलो पण घरी बोलता जाऊया, राईस आणलेला आहे तो खाऊया. हे मस्त झालं ना, शायरी झाली. घरी जाऊया, राईस आणलेला आहे तो खाऊया. वा 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 वा. सकाळी ना ते काम करून आलो, त्याच्यानंतर आलो घरी, ते राईस वगैरे घेऊन आलो. पण तेव्हा नंतर आहे ना पाऊस थांबलेला, पण दुपारनंतर जो कंटिन्यूस चालू झाला ना तो अद्याप पडतो. आणि आता काय थांबायला वाटत नाही, कारण फुल भरलेला पाऊस आहे ना. मगाशी थांबत नव्हता, नाही थांबलाय ना तर बोला जाऊ नये, कारण आता बऱ्यापैकी उघडलाय. इकडे पण ओपन आहे, म्हणून जरा बोललो वडापाव खाऊन येऊ. इथून वडापाव घेतोय, बाकी पकोडे असले तर पकोडे घेऊ. मयुरेश पण आमच्या सोबत होता, पाठी कुठं राहिला काय दूरपर्यंत काय दिसत नाही. पेट्रोल भरायला गेला नाही सांगत, कारण दोघं जण निघालो सोबत. हा कुठं गायब झाला पाठीमागून. गाडी बघा आता मनगड लावलं पण काम झालं. हे सकाळचं आहे तेवढंच आहे सुख, बाकी आता आजीच उडत नाही वरती, नाही तर काम फिट होत एकदम. नाही बघ काय मागून सगळ्यांचे लाव तिथं गाडी, गर्दी झाली भाई. पाऊस पडत असला ना आता गरम जरा बरं वाटतं. भजी असो, वडापाव असो, म्हणजे मगापासून त्याचा बाहेरच पडता येत नव्हतं. आता ठीक आहे, घे वडापाव खायचं ना का पकोडे पण विचार. तू येतो ना थांबलो, तू दे थांबलो.
गाडीवरच बसू पण आता जास्त आहे ना. आता तिकडे वडापाव वगैरे खाल्ला जरा येतात ना बामणखोऱ्यामध्ये जे आपलं म्हणजे सोंडीच्या पुलावरून जे पाणी येतं ना नदीचा, ते इथून पाण्याचा फ्लो भाग येते आहे. व्हिडिओमध्ये अंदाज येत नाही पण पाण्याचा फ्लो भरपूर आहे. म्हणजे तिथं कोण पडला ना तर डायरेक्ट वाद जाईल तिकडे आतमध्ये. खतरनाक. इकडं आपल्या दोन्ही बाईक यांचा नजारा एन्जॉय करत चालू आहे. वटाणे फुटाणे शेंगदाणे. तर कसं आलं पावसाने थोडा आराम दिला ना त्याच्यामुळे बाहेर पडायला भेटलं, नाही तर पडायला नसतं भेटलं. आणि ते घरी कसं आहे पावसामुळे बसून आहे ना वैताग येतो अक्षरशः. ते मोबाईल आणि ते कम्प्युटर बघून किती वेळ बघणार ना असं होतं विषय. तर चलो इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. आपलं आजचं काम जास्त देत होतं मडगड लावायचं ते लावलं. आता बघितलं इश्यू सॉल्व्ह झाला. पाठी येत नाही. आता कसं आहे ते तेवढं एवढं डिसेंट वाटत नाही पण ठीक आहे. दिसणं न दिसणं काय फरक पडत नाही कारण 4 महिन्याचा प्रश्न आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.